तर आपण पाहतोय मुंबईमधील प्रसिद्ध गणपती मंडळांपैकी एक म्हणजे आपल्या अंधेरीचा राजा। दरवर्षी लाखो भाविक अंधेरीच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात आणि गणपती बाप्पाच्या प्रसन्न मूर्तीसोबतच येथील सजावट हा भक्तांसाठी आकर्षणाचा विषय असतो। अंधेरीच्या राजाचं विसर्जन हे अनंत चतुर्दशीला न होता त्यानंतर येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला होतं आणि यामध्ये एक आख्यायिका आहे। ती आख्यायिका नेमकी काय आहे आणि यंदाच्या गणेशोत्सवाचं वेगळेपण नेमकं काय आहे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी। पाहूया। गणेश भक्तांचं एक आकर्षणाचं केंद्रबिंदू असलेलं एक महत्त्वाचं मंडळ म्हणजे अंधेरीचा राजा। अंधेरी पश्चिमेच्या आझादनगर सार्वजनिक गणेशोत्सव समितीचा हा अंधेरीचा राजा हा नवसाला पावणारा राजा म्हणून मुंबईभरामध्ये प्रसिद्ध आहे। लाखो भक्त अंधेरीच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात। अंधेरीच्या राजाच्या मूर्तीसोबतच या ठिकाणी या मंडळ जो देखावा साकारतं तो अत्यंत सुबक सुंदर आणि नेहमी लोकांना आवडणारा असतो। यावेळेला जैसलमेरच्या पटवा की हवेली, राजस्थानमधलं पटवा की हवेली ही हवेलीची प्रतिकृती इथे बनवण्यात आलेली आहे। उदय सालियान आहेत आपल्यासोबत, प्रवक्ते आहेत। सर, काय वेगळेपण आहे यावर्षीच्या उत्सवात? पहिलं तर पुढारीच्या सगळ्या गणेश भक्ताच्या गणेशोत्सव खूप खूप शुभेच्छा मध्ये देऊ इच्छितो। दरवर्षीप्रमाणे आम्ही वेगवेगळ्या देवळ नाहीतर महल इकडे आम्ही उभं करतो आणि अंधेरीचा राजा त्यांच्याबरोबर एक चांगला डेकोरेशन लोकांना पुन्हा मुंबईकरण महाराष्ट्रामधून आणि देशाच्या कोणेकोण्यावरून ठिकाणी लोक येतात, फॉरेनमधून पण लोक इथे दर्शनाला येतात। तर आम्ही हा वर्षी जो पटवा की हवेली राजस्थानवर एकदम 18व्या सेंचुरीमध्येचं हे मॉल आहे आणि खूप मोठा मॉल आहे आणि त्याच्यात आम्ही राजस्थानचे जो आर्ट आहे ते आम्ही मुंबईमधून घेऊन आलेलं आहे लोकांसमोर। कॅमेरा पर्सन नागेश धोतेसोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।